येथे मी एक पातेले घेतलं आहे, तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, गॅस चालू करून पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी बारीक गॅस केला आहे आणि मी दुसरं पातेले घेतलं आहे, 1.5 गिलास पाणी टाकून त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मी टाकत आहे। इथे मी वाटीभर पीठ घेतलं आहे आणि इथे चमच्याने सहाय्याने हलवून घेत आहे, कारण की गाठी होणार आहे। तुम्ही बघू शकता की मी इथे पीठ थोडं थोडं घेऊन हलवून घेत आहे। तुम्ही बघू शकता की माझं पीठ एकदम पातळही आणि जास्त घट्टही झालं नाही, एकदम मध्यम झाला आहे। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आणि इथं मी गॅसवरती पाणी ठेवलं आहे, तिथं उकळी आल्यानंतर आपण ते पीठ मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पळीच्या सहाय्याने तुम्ही इथे हलवून घेऊयात, कारण की गाठी होणार नाही। आणि इथे मी गॅस बंद केला आहे आणि ते पीठ 5 मिनिट थंड होण्यासाठी मी ते ठेवले होते। अशा प्रकारे ते पीठ झालं आहे। दुसऱ्या पातेल्यात मी थोडंसं ताक घेतले आहे आणि इथे थोडंसं मीठ टाकले आहे चवीनुसार आणि चमच्याच्या सहाय्याने मी इथे हलवून घेत आहे। आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे, तुम्ही नंतर टाकलं तरीही चालेल। आणि ते पीठ थंड झालं आहे, मी ताकामध्ये मिक्स करून घेत आहे आणि इथे तुम्ही प्रकारे असे मिक्स करू शकता आणि इथे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही इथे हलवून घेऊ शकता, कारण की पीठ खाली बसलेलं असते ते ताकामध्ये मिक्स होऊ शकतं। इथे मी जिऱ्याचं पावडर आधीच वाटलं होतं, इथं मी मिक्स करून घेत आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी ते हलवून घेणार आहे। तुम्ही अशा प्रकारे हलवून घेऊ शकता। चांगलं हलवून घेतल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, जसे मी इथं टाकले आहे। तुम्ही लसणाचे मीठ टाकू शकता आणि तुम्ही बघू शकता की आंबील एकदम छान दिसायला तर किती स्वादिष्ट लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। ओके, बाय।